मी आणि माझी लाडकी काकू. हॅलो मित्र आणि मैत्रिणींनो. माझे नाव सुमित आहे आणि मी नगरचा असून मी सध्या BA सेकंड इयरला शिकत आहे. मी तुम्हाला आज माझी खरीच घटना सांगणार आहे, कसे मी माझ्या काकूला ब्लॅकमेल करून काम करून घेतले. माझ्या काकूचे नाव शोभा होते. काकू तशा 32 वर्षाच्या होत्या आणि त्यांना एक छोटा मुलगा होता. मुलगा जवळपास 3 वर्षाचा होता आणि माझे काका हे कामानिमित्त बाहेरगावी सतत जात असे. कधीकधी तर 15-20 दिवस बाहेर जायचे. काकू घरी एकटी असल्यामुळे मी लहानपणापासून काकूच्या घरी झोपायला जात असे. मी तेव्हा 18 वर्षाचा असेल, पण काकूबद्दल मनात कधी वाईट विचार आले नव्हते. पण जसं जसं वय वाढत गेले तसं तसं माझ्या काकूबद्दल आकर्षण वाढत गेले. काकीकडे त्यावेळी मोबाईल जवळ असायचा. काकूचा फोन कधीकधी मी गेम खेळण्यासाठी घेत असे. पण आजकाल काही मोबाईल काकी माझ्याकडे देत नसत. म्हणून मला कधीकधी शंका वाटायची, काकू का बरं मोबाईल देत नसेल मला. म्हणून मी शोध सुरू केला. काका हे काकूला एकटे सोडून खूपदा जात असत. त्यामुळे काकी तळमळत असताना मी खूप वेळा बघितले आहे. काकी पहिले काका बाहेरगावी गेल्यावर खूप दिवस उदास असायची. पण आता काय झालं काकूले तेच समजत नव्हते. कारण काकू आजकाल मेकअप करून स्वतःला अजून सुंदर बनवत होती. मला मनात शंका येत असे, काका तर घरी नाही, मग काकू कोणासाठी एवढा मेकअप करते. असंच मी काकूच्या बाजूला झोपलो होतो. अचानक मला जाग आली आणि थोडं साईडला काकूचे बेड होते. तिथे बघितले असता काकू अंथरुणावर नव्हतीच. मी एकदम घाबरलो आणि उठलो. तसा काकूचा शोध घेऊ लागलो. घराला लागूनच एक छोटीशी खोली होती. त्या खोलीजवळ जाताच असा आवाज येत होता. तो आवाज दुसऱ्या तिसऱ्या कोणाचा नसून काकूचा आवाज होता. मी खोलीत डोकावून पाहिलं तर धक्काच बसला. काकू शेजारच्या शिवादादाबरोबर काम करत होती. मलाही ते पाहावलं गेलं नाही. मी लगेच माझा राजू बाहेर काढला. हलवत त्याला शांत केलं. पण मनात विचार आला की काकूला ब्लॅकमेल करून आपण पण काम करून घेऊया. कारण मी पण वयात आल्याने माझा सुद्धा राजू बार बार उठायचा. मी बोललो, काकूचं काम झाल्यावर लगेच जर आपण काकीला दिसलो तर काकू घाबरून जाईल, जेणेकरून माझा रस्ता मोकळा होईल. किचनजवळ उभा होतो. काही वेळातच काकीने किचन जवळच्या दरवाजाने प्रवेश केला. तोच तिला मी दिसताच बोलली, तू काय करत आहे इकडे? मी बोललो, तुम्ही सांगा पहिले खोलीत काय करत होता ते. तिला पार घाम फुटला होता. मी बोललो, काकांना सगळे सांगेल मी आता. ती माझे पाय पकडू लागली. मला विनंती करत बोलली, तुला काय पाहिजे सांग, मी देते. पण ही गोष्ट कोणाला सांगू नको. तर मी चालून आलेल्या संधीचा पुरेपूर फायदा घेत बोललो, शिवादादाला जे देत होती तेच पाहिजे. ती सुरुवातीला बोलली, हे बघ ते सोडून सांग काही पण, तू माझ्या मुलासारखा आहे. मी बोललो, मंजूर असेल तर सांग, नाहीतर सांगतो काकाला. ती कशीबशी हो बोलली. पण तिने एक अट सांगितली, ही गोष्ट कोणालाही कळता कामा नये. ही गोष्ट आपल्या दोघांमध्ये राहील. मी तिला वचन देत बोललो, टेन्शन नको घेऊ काकी. मग आणि घरात गेलो आणि झोपी गेलो. मला कशीबशी झोप लागली. दुसऱ्या दिवशी मला लवकर रात्र कधी होते असे वाटत होते. दिवसा काकी माझ्याशी नॉर्मलपणे बोलत होती, जसं की रात्री काही झालंच नाही. मी काकूला बोललो, रात्री मजा आली की नाही काकी? काकी ह्या विषयावर बोलायला टाळत होती. ती बोलली, हा विषय सोडून बोल काही. मी बोललो, हाच विषय मस्त आहे काकी. काकी तू काळजी नको करू, मी नाही सांगणार कोणाला, पण तुझा आणि शिवादादाबद्दल. ती बोलली, ठीक आहे सुमित. असं बोलत मला चहा दिला आणि बोलली, तुला मी एकदाच करू देईन, नंतर काहीच होणार नाही आपल्या दोघांमध्ये. मी बोललो, ठीक आहे. पण मी बोललो, काकी तुम्ही शिवादादासोबत कसं काय सेटिंग लावली? तर त्यावर ती कशी बोलत नव्हती. मग मी तिला मिठी मारत एकदम बोललो, काकी मला तुमचा मित्र समजा आजपासून आणि मोकळेपणाने बोला. काकी आता माझ्याशी मित्राप्रमाणे बोलू लागली. सुमित, तुला तर माहितीच आहे, तुझे काका मला सोडून बाहेर जात असता आणि महिने महिने येत नाही. तूच सांग मी एवढे दिवस कसा दम काढणार? म्हणून मी शिवादादाला पटवले आणि त्यांच्याकडून भूक मिटून घेते. मी बोललो, किती दिवसापासून चालू आहे हे सगळे? ती बोलली, 3 वर्षापासून. मी थोडे मोकळे होऊन बोललो, काकी शिवादादाचा राजा मोठा आहे का हो? काकी लाजत बोलली, अरे कसला आहे आलाय मोठा? पण काय करू, जर माणसाला जे भेटले त्यावर समाधान करावे लागते. काकी आता खूप गप्पा करत होती माझ्याशी. ती बोलली, तुला कोणी गर्लफ्रेंड आहे का? मी बोललो, गर्लफ्रेंड असती तर तुला कशाला बोललो असतो काम करू दे म्हणून. काकूला बोललो, काकी तू माझा राजा बघते का एकदा?
कसं आहे ते? त्यावर काकी बोलली, थांब समोरचे दार लावते आधी, मग चुपचाप दाखव. असं बोलत काकी दार लावले. मी थोडा राजाला बाहेर काढताच काकूला माझा राजा सलामी ठोकू लागला. काकूला माझ्या राजूला बघून धक्काच बसला. कारण सुमित तुझा राजा तर शिवादादा आणि तुझ्या काकापेक्षाही पण मोठा आहे. मी बोललो, खरंच काकी? ती बोलली, हो रे माझ्या सोन्या. तिने वेळ न घालवता राजाला हातात घेत हलवू लागली आणि लगेच गुडघ्यावर बसली. माझ्या राजू तोंडात घेत मागे पुढे करू लागली. माझ्या राजू तिच्या तोंडात जाताच माझ्या तोंडातून आवाज येत बोललो, मस्त वाटत आहे काकू. काकू खूप जोरजोरात चोखत होती, चाटत होती. ती बोलली, घरी एवढा मोठा साप सोडून मी बाहेर साप शोधत होते. मी काकूला बोललो, काकी तुला एकटीमध्ये जया बोलत जाऊ का? त्यावर काकी बोलली, आजपासून सुमित तुझी मी काकू नसून मैत्रीण आहे. तू बिंदास बोलत जा. असं सांगत तिने मला चुंबन घेत बोलली, आता रात्र झाली तर आपण काम करूया मस्त रूममध्ये. मी मग कॉलेजला निघून गेलो. पण माझे मन लागत नव्हते. सतत काकीची आठवण येत असते. कॉलेजवरून घरी आलो तसं काकूला मी पाठीमागून मिठी देत मानेवर चुंबन घेतले. काकी पण सुद्धा प्रतिसाद देत होती. काकूने मला पण चुंबन घेत माझ्या राजूला हात लावला. तसा राजू सलामी देऊ लागला. मग मी थोडे बाहेर फिरायला गेलो आणि संध्याकाळी जेवण करून काकू मुलाला झोपून दिले. म्हणजे आम्ही दोघेही मोकळे झालो. काकूने माझा हात पकडत मागच्या खोलीत नेत माझ्यावर तुटून पडली. मीही गरम झालो होतो. मी सुद्धा चुंबन घेत होतो. माझा राजू पहिलेपेक्षा मोठा झाला होता. माझा राजू एवढा मोठा बघून काकू खूप खुश होती. तिने तो हातात घेत होती. मी मग काही वेळ न घालवता काकूला उचलून बेडवर आणत साडी काढून टाकली आणि काकूला सलग 45 मिनिटं सुख दिलं. काकू आज पहिल्यांदा समाधानी झाली होती. काकू बोलली, मला आता कोणी नको, फक्त तूच हवा. तू माझा दुसरा नवरा आहे आजपासून. तू मला जया. काकू एवढी खुश झाली होती की तिने नंतर खूप भारी जेवण बनवून मला खाऊ घातले. त्या दिवसापासून आम्ही काका बाहेर गावी जायची वाट बघत असे. जसे काका बाहेर गेल्यावर मी काकूला मिठी मारत एकमेकावर तुटून पडायचे. खूप मौजमस्ती करायचो आम्ही. अशा प्रकारे काकूला मी माझा आवडता चाहता करून टाकले होते. काकूला आता फक्त मीच हवा होतो. मित्रांनो, कोणी आपल्या काकूला ठोकले आहे ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा. खरंच आजकाल मुलींपेक्षा काकू जास्त सुख देत होती.